हे नको आधीच अंगावर येते माझ्या. बघ ताप आलाय ना, ताप आलाय ना, गेला. ताप आलाय. तुम्हाला वाटत असेल ताप आल्यानंतर माणसाने शांत बसावं, काहीतरी हे करावं. ताई समजला ना तुला? हा एकटाच दादाच भारी आहे ताई. लाख माणूस. मध्येच तिचा आवाज असा का होतो सांग मला, खडबडीत. अरे रस्त्याच्या खडबडीत. मुंबई गोवा हायवेवरून चाललेला चल चांगला आला, परत खडबडीत झाला. ठीक आहे, हा मध्येच कसं काय होतो हिचा? ऐकून घे. आवाज आता कसा नीट झाला? मी स्टार्टिंगला कमी बोलत होते तेव्हा माझा आवाज जरा आता बघ. बसला झाला. नाही तुझे कशाला आम्हाला oiling झालंय माझ्या नाही कशाला. ऋतुजा आला आणि मला समजलं. आता पण माझा आवाज कसा झालाय? असं तुझ्यासारखे आवाज नाही काढता येत. म्युझिक म्हणजे डायरेक्टर कसं काय? नाहीये. गप्प बस. इकडे ये ना, मला नाटक करायचं. ते काय आहे ताई? इकडे मी कधी पण तोंड घेऊन येते. तोंड नको घेऊ. तोंड घेऊन काही नाही उघडणार का? काही उघडणार ना तू? नाही आज ऋतुजाला बरं वाटावं म्हणून आम्हाला डॉक्टरने सांगितलं तिला होला हो म्हणून. ऋतुजा एक प्रकारचे भाषण देऊ ऋतुजावर. ऋतुजा एक प्रकारची चांगली पोरगी आहे. तिचे गुण खूप छान आहेत. ती मान जास्त हलवते पण ती खूप छान आहे. ती रोज सकाळी उठते आणि ऑफिसला जाते. आम्हाला कोणालाच काही तिच्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही. ती एक गुणी मुलगी आहे. प्राजक्ता ही तिची खूप चांगली मैत्रीण आहे. त्या खूप कधीच भांडत नाहीत. आणि ऋतुजा ही एक प्रकारची कृतिका आहे. मी माझे 2 शब्द संपवतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र. ह्याच्यात बोलते कॉफी पितोस का? मी पूल मध्ये जिंकलोय. माझं ते मान चिन्ह आहे तो. मान चिन्ह. मग तू मान बोलली की तू लगेच हे मान. अरे मान चिन्ह. सन्मान चिन्ह. सन्मान तेच म्हटलं मी. सन्मान चिन्ह असतं, मान चिन्ह. तुझं लक्ष द्यावं म्हणून बोललो. ही उद्धट उगाच नाही लोक बोलत उद्धट आहे. हा तिला उगाच बोलत आणि तिला बोलतात. तिला त्यांना वाटतं की मी तिला उगाचच बोलत असतो. ती चांगली आहे. माझा दुसरा कप कुठे आहे? कुणाला किती मनापासून बोललास ना? चांगली नाही किदा उगाच लोकांना काहीतरी Oh my God. मी कधीतरी आमचं कॉन्व्हर्सेशन रेकॉर्ड करेल. लपून आपल्याकडे सॉरी काय दाखवत होतं? काय तसं काय? तो त्याचा दुसरा वर्ल्ड कप शोधतोय. वर्ल्ड कप. दुसरा वर्ल्ड कप घेतलायस तू? कप. पुढची फ्रंट सीट, दुसरा वर्ल्ड कप बॉडी वॉश. आणि काय फोन कॉल. अंगाचा बॉडी वॉश. फोन कॉल. नको. फोन फ्रेंड आहे ना. सध्या आमच्या घरात नुसतं औषध आहे डोलो आणि ही शिस्त नसलेली आमची प्राजक्ता. तिला कुठली पिशवी दिली तरी तिची अरे ती माझी पिशवी वापरली. मला माहिती होतं. चपला घेतलीत का म्हणून. हे बघ एक घेताय. माझा डोळा तेव्हापासूनच होता. गॉस दिखे इस तुला चेहरे हे कळायला पाहिजे. तू 2 चपला चुकून घेतेस पण तिची मजा होते. गॉस दिखे इस चेहरे को. कोणतं ते सांग, कोणतं अच्छा नाही. काही जुनं कुठचं आहे ते सांग तिला आणि ते दे. हे कपडे ताईचे, चप्पल ताईचं, चाप नाही माझा. चाप नाही माझा. तिला कोणतरी गिफ्ट दिलेलं. चाप मी तिला घालूनच नाही देणार. आणि तिला कोणतरी गिफ्ट दिलेलं. तर ती घालते मग दीपताई बोलली तू घेऊन जा, तू घालते लागतेस ना त्याचा. हो, दे. दीपाताई पण काय घाणेरडा असला ना की ते साठवून ठेवते आणि तुला देते. ते घेतलंस का चिवडा घेतलास का तू? अरे यार घे कसला ना. चिवडा? तुम्हाला हे तुमच्याकडे एक पिटारा म्हणून चिवडा आहे. काय? ए मला घेऊ नकोस त्याच्या शाळेत. दीपाताईने ते त्यांच्यासाठीच ठेवलेलं की ते आले की ते तसलं तेच खातात, त्यांच्यासाठी ठेवून दे म्हणून. आलं की काही नसतं, ते शोधत असतात म्हणून तो ठेवून दिला. तो आपल्याला गिफ्ट मध्ये आलेला. अगे घाणेरडा खाणं खाऊ नका हे माझं म्हणणं आहे. चिवडा आहे तो, त्या खातात. अख्खं जग चिवडा खातं म्हणून चिवडा बनतं. तुला आवडत नाही म्हणून घाणेरडं होत नाही. काय बाबा आ- करायचं? आ- आला काय बरोबर काय बोलला? राईट.
कधीतरी ऋतुजाची असं वाटायला लागतं मग उगाच घेतली. आता एवढा वेळ मी ऋतुजाच्या बाजूने बोलत होतो की नाही अंकिता, माहितीये ना पण आता काय जोक मारला बघ. जाऊ देत सर. माझा तो जोक माहितीये ना, मॅगी कुठे खाल्ली रस्त्यात, मग घरी नाही. आणि जोक तिला वाटलं जोक तूच मारलास त्या दिवशी. तेव्हा श्री होता सोबत, तेव्हा खराब मी नाही मारत. गप्पा बस. अरे तूच मारलेलास याच्यात आहे ब्लॉग मध्ये. येतात काय येतात, दिवसभर आम्ही बाहेर असतो. काय काहीतरी बडबडत बसते याड्यासारखी अंकिता ही. काहीतरी शिस्त ठेव, काहीतरी शिस्त ठेव बोलण्याला. काय बोलले आता मी? हे कुठून येतं मग आमच्याकडे कुठून येतं तिकडं. अरे ती नसतात ना, तू किती बडबडतोय. दिवसभर नसतो अरे, आम्ही कसं बघणार. मॅरेथॉन मध्ये शेअरिंग मध्ये रिक्षा मिळते हे मी शोधलं. तेच म्हणतो म्हणून तर तुला बोललो तूच शोध, तिला सांगूच नको. ती चला काही या लवकर या. आपल्याला आंघोळ कर. जा लवकर. आज आमच्या स्टुडिओ मध्ये आदेश सर येणार आहेत आणि म्हणून ऋतुजा एकटीच रेडी झाली आहे. बाकी सगळे नॉर्मल अवतार. माझा अवतार तुम्ही बघू शकता, एकदम नॉर्मल, काही अकरार. काय असं ही बोलली मला व्यवस्थित तयार हो. मला वाटतं तुम्ही सगळेजण व्यवस्थित वापरलं तयार व्यवस्थित तयार हो असं बोल. तयार नाही बोलले ताई, व्यवस्थित ये बोलले. आम्ही व्यवस्थित नाही, ते का खेका व्यवस्थित बोलवलं, शापच व्यवस्थित दिला. काय बोल बघ तर, बघ ही बघ ही बघ. ताई पण सांगते मला आधी तरी सांगायचं. बिचारी आहे ना, वाटतंय तुला वाटते फक्त एक दिवस वाटते. राहा तिच्यासोबत. 1 ते 2 5 दिवस राहिलीस ना पूर्ण अनुभव येईल. 1 दिवस राहिलीस तर 15%. मग तुझं गणित चुकलं. 15-75 असं वेगळं असतं, तुझ्या समजण्याची पण टक्के वेगवेगळे आहेत. काय काय नाही सोडून जाईल. हा निघतोय. निघा चालते वा. काही अनुभव घेणं जास्त असं हे होईल. अनुभव माहिती आहे. चल राजूला हाताला काहीतरी लागली. नाही पण कुणाला आज सकाळी तू ऋतुजाची तारीफ करत होतास. केलं ना भाषण. भाषा जा आता तुम्ही दोघेच जा. आणि काय त्यांना हे करणार. तीर मारलाय तो करायला चाललो. गॉड ब्लेस यू. तेव्हा यायचं होतं. महामिनिस्टर महामिनिस्टरच्या- अरे, काय म्हणता. महामिनिस्टर करणार होते होम मिनिस्टरला पुढच्या पर्वात. खूप चांगलं रिचणार. मी लोकांना पूर्ण टीव्ही आवडतं. केल्या ना. कमेंट सुद्धा इतक्या पॉझिटिव्ह आहेत ना. 100% पॉझिटिव्ह कमेंट आहे. 100%. की माझ्या आईने लाडू दिले तर लोक बाहेर भेटल्यानंतर ते विचारले लाडू संपले असं विचार. म्हणजे तेवढी इन्व्हॉल्वमेंट व्हायला लागली. पण मी तुला खरं सांगू, मला सुद्धा ना यंदा मी जेव्हा युट्यूब केलं ना तेव्हा मला त्याची गंमत आणि रीच काय आहे तो कळला. हो. आपल्याला अदरवाईज ना आता चॅनलवर करतो की नाही, ॲप्रिसिएशन मिळतं, लोक भेटतात, लोक बोलतात, पण आपल्याला 1 to 1 काय कनेक्ट आहे ना लोकांचा हा याच्यात कळतो. आता 6.5 मिलियन व्ह्यूज झाले होते टोटल, म्हणजे वारीचे. म्हणजे त्या मानाने अगदीच नवीन होतो ना चॅनल. फर्स्ट म्हणजे चालूच केलं त्याने आणि तेवढं हे झालं. म्हणजे 1040 मला अजून आठवते. किती दिवस होता वारीमध्ये सगळे? 22 दिवस. 22 दिवस म्हणजे पूर्ण केलं. आणि मी शेवट केला अक्कलकोटला. आणि टोटल 22 दिवसाचे किती व्हिडिओ? 19 केले. 19. आणि अक्कलकोटचा केला तो पकडून 20 केले. टोटल का भाज्या घेतात आणि जवळजवळ 150-200 अशी शिडी लावलेली आहे ब्रिटिशांनी. डोक्यावरती ते घेऊन बॅलन्स करत ती शिडी चढतात आणि माथेरानला जाऊन ते विकतात. आपण आता कुठे गेलो? सोंडेवाडीला गेलो होतो ना आम्ही. आता 15 ऑगस्टला आम्ही सोंडेवाडीला गेलो होतो. ते पण त्यांचा पण बिझनेस तोच आहे. माथेरानला हे करणारी वस्ती आहे तिथे. घोडे तिथेच आहे का ती? आम्ही सोंडेवाडीला गेलो होतो. हा चौक करून मस्त होतं तिथे पण. तिथे पण
तर सरांच्या भाषेत सांगायचं गेलं तर सर म्हणाले होते आज मी यूट्यूबच्या क्लासला आलो आहे. तर सरांचा आणि माझा हा यूट्यूबचा क्लास जो होता तो फार सुंदर झाला. तू पण ये ना. हे कुणाला पण येऊ दे. नाही, कुणाला मला तर कुणाला ये. आधीपासूनच सरांच्या आवड. आम्ही आमच्या आधीपासूनचे तुमच्या लक्षात आलंच असेल, कोकण आर्केड गर्लच्या कडे आता आम्ही आलेले आहोत आणि कुणाल उत्तम आतमध्ये खूप बिझी होता आणि दार उघड असं त्याला सांगितल्यावर दरवाजा उघडत नव्हता, कारण तो इतका त्या संगीतामध्ये घडून गेलेला होता. पण या माऊलीने आज मला काय असतं, स्वतःसाठी काहीतरी करत असताना दुसऱ्यासाठी पटकन होकार देणं चांगल्या कामासाठी हे फार महत्त्वाचं असतं आणि ते या कुटुंबाकडनं कायम अनुभवायला मिळतं. या दोघांची खूप भरभराट होणारच आहे, कारण खूप पॉझिटिव्हिटी या दोघांमध्येही आहे. आणि म्हणूनच काय आहे तुम्हाला माहीतच आहे की वारीच्या निमित्तानं आपण अगदी देहू आळंदीपासून पंढरपूरपर्यंत गेलो आणि तिथे गेल्यानंतर तुम्ही जगभरातून जो काही प्रतिसाद दिला, पण तरीसुद्धा ना त्याच्यात टेक्निकल काहीतरी प्रॉब्लेम आहे असं मला वाटत होतं. आणि अनेक वर्ष इतकं छान ती काम करते आहे त्या सगळ्या माध्यमांमध्ये, तर म्हटलं आपण जरा विचारूया ना. यापूर्वी आम्ही कधीही एवढे बोललेलो नाही आहे, पण तिने अगदी आपुलकीनं त्या सगळ्या गोष्टी लगेच सोडवल्या. तर मला असं वाटतं ना, या गोष्टीची दखल युनिवर्स घेत असतो असं मला वाटतं. आणि त्यामुळे वास्तू तथास्तूच म्हणणार ना. तर तुम्हाला दोघांनाही खूप शुभेच्छा. गॉड ब्लेस यू. मी तुम्हाला खरं सांगू, कुणाला महामिनिस्टरचं ते टायटल त्यांनी इतकं छान केलं होतं, तेव्हा म्हटलं होतं की कधीतरी पनवेलला आलो तर नक्की तुझ्या स्टुडिओत येईन. मग ब्रेक घेतला होम मिनिस्टरने आणि आता होम मिनिस्टरच्या नव्या पर्वाच्या चित्रीकरणासाठी पनवेलमध्ये ज्या दिवशी पहिल्यांदा आलो त्या दिवशी या मस्तपैकी वास्तूमध्ये आपण आलेले आहोत, स्टुडिओमध्ये आलेले आहोत. तेव्हा इथून छान छान निर्मिती आणि छान छान तुम्हाला तृप्त करणारा आनंद या वास्तूतून नक्की मिळत राहणार आहे. तुमच्या दोघांच्या सुखासाठी खूप प्रार्थना. थँक्यू सर, थँक्यू सो मच. आणि तुम्ही आता जेवायला थांबताय? हे काकरवडी घेऊन निघतोय. चल येऊ. येस येस सर. हे बाय बाळा, सगळी ठीक. आमच्या दोघांचं लग्न होण्यासाठी हाच माणूस जबाबदार आहे. वधूवर सुटत आमच्या एपिसोड मध्ये सर तो असला पाहिजे मग. हो अनिकेत मस्त. तुझे इन्फेक्शन झालं तर चालेल. तुला इन्फेक्शन झालं तरी चालेल, पण तब्येतीची daily काळजी walks घ्या, पाहिजे. लवकर बरे व्हा, गरम पाणी प्या, वाफ घ्या, व्हायरल चालू आहे. आजची हजेरी लावा. ऋतुजानं धाड भरली ऋतुजाला नजर लागली. खूप छान ब्लॉग, बॅकग्राऊंड म्युझिक कडक. सर्व कुणाल सर ना हेअरकट करायला सांगताय. कुणाल आणि फक्त कुणाल सुलो. कुणाल सर एक नंबर झालं. स्वतःच्याच वास्तविक वाटतं कमेंट. आता परत कमेंट मध्ये तो एक नंबर कुणाल दादा. म्युझिक डिरेक्टर खतरनाक आहे दादा. आता पुन्हा तेच नको वाचूस. कुणाल दादाची कॉमेडी एक नंबर. टेक केअर थ्री सिस्टर. तर आदेश सर आले होते आमच्याकडे, कारण आदेश सरांनी नवीन यूट्यूब चॅनल चालू केलं. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल. त्यांनी त्याच्यावरती छान वारी सगळ्यांना दाखवली, वारीचं दर्शन घडवलं. तर त्यांना यूट्यूब रिलेटेड काही क्वेश्चन्स होते, काही त्यांना असं वाटत होतं की हे कसं करायचं, काय करायचं. आणि त्याच्यासाठी अनिकेत मला म्हणाला की सरांना मदत करशील का. आणि सरांच्या घरी खरं तर मी जाणार होते, पण कारण मला असं नव्हतं की त्यांना काहीतरी हवं म्हणून त्यांनी माझ्या इथे यावं. पण मला जो ताप होता किंवा ते व्हायरल इन्फेक्शन होतं, तर मी त्याला म्हटलं की थोडं इन्फेक्शन आहे, मी जाईन. उगीच त्यांचं पण आता शूट चालू होतं आहे, तर त्याच्यात उगीच ते प्रॉब्लेम नको. त्यामुळे आपण थोडंसं लेट करूया. पण असं आलं की 2 दिवसात तर मी रिकवर झाले तशी बऱ्यापैकी. आणि सरांचं पण शूट आता होम मिनिस्टरचं जे चालू झालं तेही पनवेलमधूनच होतं. त्यामुळे मग आम्ही विचार केला की मग पनवेलमध्ये सर येतातच आहेत. आणि कुणालने याच्या आधी महामिनिस्टरचं गाणं केलं होतं, त्यामुळे तेव्हा सरांचं आणि त्याचं बोलणं झालं होतं की नक्की तुझ्या स्टुडिओला येईन. आणि ते येणं शक्य झालं नव्हतं. तर आज होम मिनिस्टरचं परत सुरुवात जेव्हा झाली तेव्हा सरांचं पनवेलमध्ये येणं झालं. आणि त्यानिमित्ताने सरांचं स्टुडिओमध्ये सुद्धा सरांचे पाय लागले. तर खूप छान वाटलं सरांशी बोलून. आणि सगळ्यांनी सरांच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आणि ते आता त्यांची बिहाइंड द सीन जर्नीसुद्धा तुम्हाला दाखवणार आहेत होम मिनिस्टर्ससाठी. आणि हो, होम मिनिस्टरसाठी आम्हालासुद्धा विचारण्यात आलं होतं, मला आणि कुणालला, पण घराचं इंटेरियर चालू आहे तुम्हाला माहिती आहे, त्याच्यामुळे आम्ही म्हटलं की 1.5-2 महिने अजून जातील, त्यानंतर मग आपण नक्की करू शकतो. कारण जे अलिबागचं घर आहे ते फार छोटं आहे, तिथे कोणीच नसतं म्हणजे यांच्यापैकी, फक्त सणाला वगैरे असं जाणं येणं होतं. त्यामुळे त्या घरात एपिसोड शूट करणं वगैरे काही शक्य नाही आहे. ते तर फक्त सणासाठी आणि एक मूळ घर म्हणून त्यांनी ते एक बांधून ठेवलेलं छोटंसं हे आहे. त्यामुळे आम्हाला शक्य नव्हतं की कुठेच हा एपिसोड करणं. आणि घर कधी होतं आहे असं आम्हालाही झालं आहे. जेव्हा घर होईल त्यानंतर आम्ही स्वतःहून त्यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला नक्की सांगू की झालं आहे आता घर आणि आपण आता एपिसोड करूया. चॅनलकडनंच आलं होतं आम्हाला. आणि काल सर जेव्हा आले तेव्हा सरांनी असंच कुणाला विचारलं काय चालू आहे, नवीन काय चालू आहे वगैरे वगैरे. आणि कुणाल म्हणाला की काही नाही, फिल्मचं सध्या चालू आहे, आता एक गणपतीच्या विसर्जनानंतर एक फिल्म येते गणाधावरे, त्याचं वगैरे काम चालू आहे. आणि कुणाल म्हणाला आत्ताच एक झीचं पण एक मी गाणं केलं, टायटल सॉन्ग केलं, ती नवीन सिरियल येते. आणि तेव्हा तिथे अनिकेत ते पण सगळे शॉक झाले. आणि नंतर कळलं की ती सिरियल सरांच्याच प्रोडक्शन हाऊसची आहे. म्हणजे सरांनाही माहीत नव्हतं, कारण अर्थात सुचित्राताई बघतात हे सगळं, पण कुणालाही माहिती नव्हतं की ते सरांचं प्रोडक्शन आहे. सरांनाही माहिती नव्हतं की त्याने कुणालने टायटल सॉन्ग केलं आहे. आणि मग सरांना कुणालने ते गाणं ऐकवलं. मी त्या सिरियलचं नाव तुम्हाला आत्ता नाही सांगू शकत, कारण कदाचित त्याचं मी आता बघितलं नाही आहे बरेच दिवस, काही टी व्ही वगैरे, त्याच्यामुळे मला माहीत नाही की ते आउट झालं आहे की नाही. पण मला वाटतं की आत्ता पुढच्या आठवड्यात वगैरे त्याचा प्रोमो येईल. तर एक धमाल सिरियल तुमच्या भेटीला येते झी मराठीवरती, जी आदेश सरांच्या प्रोडक्शन हाऊसची आहे. तर असं सगळं झालं तिथे. आणि मग आम्ही सगळ्या त्यांचं जे काही त्यांचे क्वेश्चन्स होते ते मी दिले. पण सरांना भेटल्यानंतर एक गोष्ट जाणवली, ती म्हणजे की तुम्ही आयुष्यात कितीही मोठे व्हा किंवा कितीही काही करा, पण तुम्ही खूप नम्र असलं पाहिजे खूप गोष्टी. कारण आता सरांपेक्षा मी खूप लहान आहे, पण एक गोष्ट शिकण्यासाठी ज्या पद्धतीने त्यांची ती उत्सुकता होती, ज्या पद्धतीने ते शिकून घेण्यासाठी हे होते की हे कसं करायचं आहे, ते कसं करायचं आहे, हे असं असतं का, ते तसं असतं का, त्याच्यात त्यांनी असं नाही दाखवलं मला हे माहिती आहे, चल पुढचं दाखव, चल पुढचं, असं व्हायला नव्हतं ते. आणि खूप मस्त वाटलं. मी एवढं पहिल्यांदा बोलले सरांची, कारण याच्या आधी आम्ही वारीत भेटलो होतो, तेव्हा धावपळीत भेटणं झालं होतं. अर्थात आम्ही एकत्र जेवण वगैरे केलं होतं, पण एवढं बोलणं झालं नव्हतं जेवढं काल बोलणं झालं. सरांनी त्यांचे खूप अनुभव सांगितले, म्हणजे वारीतले अनुभव सांगितले, बऱ्याच गोष्टीतले अनुभव सांगितले आणि धमाल आली. तर मी तुम्हाला हेच सांगते की तुम्ही पण आयुष्यात कितीही मोठे व्हा, कितीही पैसे कमवा, कितीही तुमचं पद, तुमचं कर्तृत्व मोठं होऊ दे, काही होऊ दे, पण विसरू नका आपली सुरुवात कुठून होती आणि आपण कोण आहोत आणि काय होतो. कारण ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या अगदी थोड्या दिवसाच्या आहेत. म्हणजे असतील काही जणांकडे ते कायमस्वरूपी टिकतील, त्याच्यात काही वाद नाही. पण ज्या पद्धतीने तुमच्यात इथून जे निघतं ना, त्याच्यावरती तुमच्या आजूबाजूला कोण राहणार आहे हे खूप त्याने मॅटर करतं. आणि मला सरांचे जे शब्द होते, जे फार गरजेचे होते, असे शब्द मला काल त्याच वास्तूमध्ये मिळाले, ज्या वास्तू मध्ये मला ते हवे होते. आणि सर जेव्हा आले, कुणाल नव्हता तेव्हा, कारण कुणाल काहीतरी सामान आणायला गेला होता, एक आमचं पार्सल यायचं होतं म्हणून. आल्यालाच सर बोलले की खूप पॉझिटिव्ह आहे ही जागा आणि खूप छान काम होईल तुमचं इकडे वगैरे. तर ते खूप चांगलं वाटतं जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला असं बघतो, त्या व्यक्तीकडनं असं ऐकलं जातं तेव्हा. सो दॅट्स ऑल अबाउट दिस व्लॉग. मी पण खूप जास्त बडबड केलेली आहे. तर आपण भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय बाय गाईज, सी यू नेक्स्ट व्लॉग.